लहान असताना शाळेत नव्हतं जात, तर मला शाळेच आवडत नव्हती. आई काय करायची, सकाळी सोडायची बसने शाळेत आणि मी मधल्या सुट्टीत पळून यायचो परत. काय तर आईने अगोदर मारलं मला. काय म्हणले तुला शाळेत जायचं नाही का नाही? हा मग तेच की तू काय म्हणले शाळेत जायचं का नाही तुला? म्हणले मला नाही जायचं शाळेत. मग काय करायचं म्हणले? मग म्हणले मला काम करायचे. म्हणले कसलं काम करायचं नाही का? तर तिथे एक कंपनी होती, तर त्या कंपनीमध्ये पेमेंट होतं 1800 रुपये. म्हणून काय ते काय तेवढं तेव्हा ना 1800 रुपये होते माझ्यासाठी. आणि पहिल्यांदा मी काम करत होतो तेव्हाच. तर ते काम केल्यानंतर मी परत सोडले ते काम सोडलं आणि सहजमध्ये मी असं ना सकाळ सकाळ गोट्या खेळत होतो आमच्या इथं. गोट्या माहिती आहे ना तुला? गोट्या कशा खेळत माहिती आहे? मी गोट्या खेळत होतो चौकामध्ये. चौकामध्ये ना मी गोट्या खेळत होतो चौकामध्ये. तर एक माणूस होता, तो माणूस आला आणि आईला म्हणला तर तुमच्या मुलाला मी कामाला नेऊ का? मग ती आई म्हणली कोणतं काम? तर म्हणली वेल्डिंगच्या कामाला नेऊ का? तर म्हणले घेऊन जावा, पण त्याला पेमेंट देऊ नका त्यावेळेस नाही का, तर त्याला फक्त शिकवा. काय फक्त म्हणले शिकवा, तिकडं नको बघू इकडं बघ माझ्याकडं, फक्त म्हणले शिकवा. तर म्हणले ठीक आहे शिकवतो. तर पहिलं काम त्याने मला ना नेलं, तर मी पेन मारायचं काम करायचं पहिले नाही का, रेड ऑक्साईड असतो तो मारायचं. ऐक ना, रेड ऑक्साईड मारायचं. रेड ऑक्साईड मारता काय आलं, एकदा मला ना हडपसरला नेलं. जंगल होतं तिथं ना 3 किलोमीटरमध्ये आतमध्ये चालायचं होतं. नाही वाघ नाही येतात, ते जंगलच होतं फक्त. तर तिथं एक प्रेस होती संगम प्रेस म्हणून, तर त्या प्रेसमध्ये काम चाललेलं आमचं. आणि तिथं असे पत्रे बसून त्याला